नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, आरसी बुक हरवलं असेल, सापडत नसेल किंवा खराब झाला असेल, तर तुम्हाला फक्त आणि फक्त घर बसल्या ₹50 मध्ये डाउनलोड करता येणार आहे आणि तेही फक्त 2 मिनिटांमध्ये. ते कसं? ते पाहण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ए टू झेड प्रोसेस पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याबरोबर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपण आरटीओच्या ऑफिशियल वेबसाईटच्या पेजवरती आलेलो आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला अपडेट युअर मोबाईल नंबरची ही जी विंडो आहे पॉप होत आहे, क्लोज करायची आहे. इथे तुम्हाला अशा पद्धतीची वेबसाईट दिसेल. सडक और परिवहन राजमार्ग मंत्रालय, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी जातील. ते थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली यायचं. इथे तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, ड्रायव्हिंग स्कूल आहे, अदर सर्व्हिसेस आहे. थोडं अजून स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला व्हेकल रिलेटेड सर्व्हिसेस म्हणून ऑप्शन येईल. तिथे यायचंय. तिथे आल्यानंतर तिथे तुम्हाला बरेच सारे ऑप्शन आहेत. व्हेकल सर्व्हिसेस आहे, फॅन्सी नंबर अलोकेशन आहे, नॅशनल परमिट आहे, अदर सर्व्हिसेस आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेकल रजिस्ट्रेशन जे आहे त्याच्यावरती खाली रीड मोर वरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर आपल्याला व्हेकल रिलेटेड सर्व्हिसेस मध्ये स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आपलं स्टेट महाराष्ट्र आहे, आपण महाराष्ट्र सिलेक्ट करूया. तुमचं जे आरटीओ आहे ते आरटीओ सिलेक्ट करून प्रोसीड वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीचा पॉपअप ओपन होईल. हा असा पॉपअप ओपन झाल्यानंतर आपल्याला प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. दुसरीकडे कुठेही क्लिक करायचं नाहीये. इथे तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेसची खूप मोठी विंडो ओपन होईल. याच्यामध्ये बरेच सारे ऑप्शन आहेत बघा मित्रांनो. साधारणतः 1, 2, 3, 4, 5, 6, 21 विंडोज आहेत. याच्यावरती कुठेही क्लिक न करता डायरेक्ट इथे नारंगी कलरचा आरसी पर्टिक्युलर म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे आरसी पर्टिक्युलरवर क्लिक केलं की इथे तुम्हाला व्हेकलचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. आणि व्हेरीफाईड डिटेल वरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही व्हेरीफाईड डिटेल वरती क्लिक करताल मित्रांनो, तुमच्या समोर 2 विंडो ओपन झालेल्या आहेत. ऑथेंटिकेशन युअर सेल्फ, म्हणजे तुम्हाला जे ऑथेंटिकेशन करायचं आहे तर ते तुमच्याबद्दलचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. एक तर तुमच्या मोबाईल नंबर थ्रू तुम्ही ऑथेंटिकेशन करू शकता किंवा तुमच्या आधार थ्रू. मोस्टली तुम्ही जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बरोबर असेल तर तुम्ही मोबाईल नंबरवरूनच करा. युजिंग मोबाईल ओटीपी वरती क्लिक करूया. जसं तुम्ही क्लिक केलं, जो काय तुमचा नंबर असणार आहे तो नंबर इथे लास्टचे 4 डिजिट शो होतील आणि जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही जनरेट ओटीपी वरती क्लिक करताल, तुमचा जो काय ओटीपी असेल तो त्या नंबरला गेलेला असेल, जो त्या नंबरवरून आपण लगेच आत्ता टाकणार आहोत. आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचंय. अशा पद्धतीचं आरसी बुकची जी ओनरची इन्फॉर्मेशन आहे ती ओनरची इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्हाला दिसेल. ओनरचं नाव, ओनरचं फादर नाव, कुठली गाडी आहे, त्याच्यानंतर इंजिन नंबर आहे. बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. त्याच्यानंतर थोडंसं खाली स्लाइड केल्यानंतर इथे बघा तुम्हाला आरसी पर्टिक्युलर अगेन्स्ट फी ₹50 आहे. ही फी आपल्याला ऑनलाईन पेड करायची आहे मित्रांनो. टोटल पेएबल अमाऊंट जे आहे, कुठलेही हिडन वगैरे चार्जेस नाहीयेत. इथे लगेच पेमेंट वरती क्लिक करूया. कन्फर्म पेमेंट. इथे तुमचा जो काय पेमेंट आयडी आहे तो पेमेंट आयडी आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एसबीआय ई पेमेंट, मल्टी बँकिंग आहे, पे एनएसडीएल आहे. आपण कुठल्याही ऑप्शनवरती क्लिक करूया आणि कंटिन्यू बटनावरती क्लिक करूया. आता मित्रांनो, इथे बरेच सारे ऑप्शन आलेले आहेत एसबीआय ई पेमेंट मध्ये. तुमचं क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, प्रीपेड कार्ड आहे, एसबीआय कॉर्पोरेशन आहे, इंटरनेट बँकिंग आहे एसबीआयची, किंवा युपीआय थ्रू पण तुम्ही पेमेंट करू शकता. युपीआय मध्ये तुम्ही एंटर युपीआय आयडी आहे तुमचा किंवा युपीआय क्यू आर कोड आहे. मोस्टली युपीआय क्यू आर कोडचा प्रेफरन्स द्या आणि पे नावरती क्लिक करूया. जसं तुम्ही पे नावरती क्लिक करताल तसं तुम्हाला एक स्कॅनर आलेला आहे. त्या स्कॅनरवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि स्कॅनरवरती पेमेंट केलं की त्याच्या पुढची प्रोसेस लगेच होणार आहे. जसं पेमेंट झालेलं आहे, पेमेंट झाल्यानंतर 1 मिनिटाचा वेट करायचा आहे. तोपर्यंत कुठेही बॅकला वगैरे जायचं नाही. इथे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, डोंट प्रेस बटन
बॅक बटन, प्लीज वेट युअर ट्रान्झॅक्शन इज इन प्रोसेस. 4 मिनिटं आणि जे काही सेकंद टोटल 5 मिनिटाचा वेळ त्यांनी दिलेला असतो. त्या 5 मिनिटाच्या वेळामध्ये वेट करायचं आहे. आपलं पेमेंट सक्सेसफुल झालं की ऑटोमॅटिकली तुमची जी काय रिसीट असणार आहे ती रिसीट जनरेट होईल आणि हे फीडबॅक मागतील. जो काय असेल तो तुमचा तुम्ही फीडबॅक द्यायचा आहे मित्रांनो. आणि ही अशा पद्धतीची आरसी इन्फॉर्मेशन जी आहे ती तुमची डाउनलोड झालेली आहे. तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या व्हेकलच्या डिटेल्स वगैरे सर्व काही पाहायला मिळेल. इथून तुम्ही QR कोड ती स्कॅन करून सुद्धा ते पाहू शकता. तुम्ही प्रिंटिंग तुमचं पेमेंट कधी झालेलं आहे ते प्रिंट वगैरे सर्व गोष्टी याच्यामध्ये दिसत आहेत. ओनर नाव आहे, ॲप्लिकेशन रिसीट नंबर आहे, व्हेकल कुठली आहे, पासिंग नंबर काय आहे, त्याच्यानंतर बाकीच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्त्वाची व्हिडिओ होती ही तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. ज्यांना आरसी बुक नाहीये, आरसी पर्टिक्युलरची गरज पडते, अशा सर्व मित्रांसाठी ही आरसी पर्टिक्युलर मी तुमच्यासाठी डाउनलोड केलेला आहे. व्हिडिओ आवडली तर लाईक करा. समजा जर काही प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला हे डाउनलोड करण्यासाठी तर ते प्रॉब्लेम मला कमेंटमध्ये सांगा. माझा मेल आयडी दिलेला आहे, मेल आयडी वरती पण तुम्ही सांगू शकता. आणि माझ्या अपडेटेड व्हिडिओ म्हणजे ज्या व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड करतो तर त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पाहायचे असतील तर मी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या चॅनलच्या लिंक दिलेल्या आहेत, तिथे तुम्ही जॉईन करून ठेवा. म्हणजे मी व्हिडिओ ग्रुपवरती टाकली की पटकन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.